आपल्याला म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना पिठलं ही डिश जणू काही वारसा हक्कानेच मिळालेली आहे. माझ्याकडे तर भाजीला काही सुचलं नाही की चला पिठलं करूयात असा बेत असतो. चला तर मग आज आपण रेसिपी बघूयात तवा पिठल्याची. त्यासाठी मी बेसनमध्ये हळद आणि मीठ टाकून थोडं थोडं पाणी ॲड करून असं ह्या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार केलं आणि तवा पिठलं म्हटलं की लोखंडी तवा आलाच. मग काय तव्यावर मस्त तेल गरम करून घेतलं, जिरे मोहरीचा तडका, कापलेली मिरची, ठेचलेला भरपूर असा लसूण, कढीपत्ता सगळं काही छान फ्राय करून घेतलं. नंतर तयार केलेलं बॅटर ॲड केलं, थोडंसं पाणी ॲड केलं, भरपूर अशी कोथिंबीर ॲड केली आणि मस्त ह्या तव्यावर हे पिठलं छानपैकी परतवून घेतलं. छान मस्त झाकण ठेवून शिजवून घेतलं आणि काय मस्त ज्वारीची भाकरी आणि कांद्यासोबत हे पिठलं एन्जॉय केलं. चला तर मग रेसिपी ट्राय करा. बाय बाय.